पहिलं आणि वैयक्तिक कोड्यातील पहिला गोलंदाज सूरज मडवी नागाव संघाचा एक जबरदस्त गोलंदाज. तर समोर फलंदाज देखील आपण पाहतोय परेश करके. यावेळी दाखवलाय सूरजला चेंडू 4 धावांसाठी जबरदस्त पहिल्या चेंडूवर हल्ला दाखवलाय. पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे पुन्हा एकदा बोलतोय. डीजे मास्टर पहिल्या चेंडूवर दाखवलाय 4 धावा आहे. 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपैकी 4 धावा. षटक क्रमांक पहिला. यावेळी स्पार्का चांगला आहे शतरक्षण चेंडूवरती फलंदाज बाद. पहिला गडी फलंदाज देखील बाद झालाय. परेश करके बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवर चौकार दाखवला होता तर बोलतोय पुन्हा एकदा डीजे. पहा कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता 4 धावांसाठी. त्याच्यानंतर मोठा फलंदाज देखील मैदानातून बाहेर झालाय. परेश सारख्या फलंदाजाला बाहेर करायला यशस्वी ठरलाय गोलंदाज सूरज मडवी. षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी जबरदस्त गोलंदाजी. एक धाव लाभलेल्या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 5. 3 चेंडूचा खेळ संपता संघाची धावसंख्या 5 धावा. यावेळी घोरपडी संघाची षटक क्रमांक पहिला. षटकातील चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. गोट एन करून संघी कोट्यातील चौथा चेंडू फेकतोय गोलंदाज सूरज मडवी. समोर फलंदाज देखील आपण पाहतोय शशी. यावेळी फटका चांगला येतोय शतरक्षण चेंडूवरती. यावेळी पुन्हा एकदा फलंदाज देखील बाद होईल. संघाची धावसंख्या 5 धावा. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय रोडफाळी संघाची धावसंख्या पाहिली तर 5 धावा. षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. यावेळी फटका थांबणार आहे. चेंडूवर शतरक्षण येतोय. जबरदस्त शतरक्षण. आपला प्रश्न पाहिला तर फलंदाज बबुल बॅक टू द पवेलियन. पाच चेंडूचा खेळ होता. संघाची धावसंख्या जिंकली पाहिली आपण तर 5 धावा. 3 गडी देखील गारद केले. जबरदस्त गोलंदाजी सूरज मडवी याची देखील नागाव संघ एक जबरदस्त. षटकातील शेवटचा चेंडू यावेळीच गोलंदाज सूरज मडवी. यावेळी फटका चांगला येतो शतरक्षण पुन्हा एकदा. 1 धाव लावेल. दुसरीचा प्रयत्न होईल का. एकच धावानं समाधान मानावं लागतं. संघाची धावसंख्या 1 षटक समाप्तीनंतर 6 धावा म्हणजे 6 चेंडूंचा खेळ संपतालाय. जबरदस्त गोलंदाजी. 3 गडी देखील गाडत केल्यात आणि 6 धावा खर्च केल्यात. एक जबरदस्त गोलंदाजी.
फलंदाज बाद. मागच्या सामन्यामध्ये देखील 10 चेंडू 25 धावांची जोरदार फलंदाजी केली होती. गोलंदाज स्वतः सचिन पाटील यानं आता देखील गोलंदाजाच्या मौल्यावरती षटकारी दुसरा चेंडू फेकण्यासाठी जबरदस्त पहिल्या चेंडूवर फलंदाज देखील बाद केलाय. यावेळी जबरदस्त चेंडू होता. एक धाव लाभेल. एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 7 धावा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. षटकारी तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. यावेळी फटका चांगला आहे. तो चेंडू थांबणार नाही. शतरक्षण चेंडू आहे का नाही. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. मास्टर 3 चेंडूचा खेळ होता. संघाची धावसंख्या पाहिली 13 धावा. षटक क्रमांक दुसरा. षटकारी चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. यावेळी चेंडू थांबणार नाही. चेंडू हल्ला दाखवला. चेंडू पाठवलाय 6 धावांसाठी. चेंडू झालाय फरार. बोलतोय डीजे मास्टर कडे पुन्हा एकदा. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार दाखवले फलंदाजानं. जबरदस्त फलंदाजी. निखिलनं जबरदस्त फलंदाजी दाखवली. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळी चेंडू समजला नाही फलंदाजा. चेंडू जातो निर्धाव. संघाची धावसंख्या असतील. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा. षटकारी शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला सचिन पाटील. नागाव संघाचा एक जबरदस्त गोलंदाज आणि जबरदस्त फलंदाज देखील. यावेळी शतरक्षण एक धाव लावेल. दुसरीचा प्रयत्न होईल का. एकच धावाने समाधान मानवतो. संघाची धावसंख्या 20 धावा. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या यावेळी सोडपडी संघाची 20 धावा. शेवटचा षटक 12 चेंडूचा खेळ संपताना संघाची धावसंख्या धावपैकी 20 धावा. नवीन गोलंदाज येतो तो म्हणजे रोहित पाटील. रोहित पाटील. यावेळी जबरदस्त चेंडू. पंचांचा इशारे. खराब चेंडू येईल. एक धाव लाभेल. एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 21. 21 धावसंख्या ही शुभ धावसंख्या म्हटली जाते क्रिकेटच्या भाषेमध्ये. तर रोलपडी संघाची धावसंख्या 21. षटकारी पहिला चेंडू निखिल साठी. यावेळी चेंडू थांबणार नाही. चेंडू मागे शतरक्षण पण चेंडू जिंकणार का शतरक्षण जिंकणार. इथं मात्र चेंडू जिंकलाय. चेंडू चौकाराच्या धावे गेलाय 4 धाव्यांसाठी. मास्टर पहिल्या चेंडूवर दाखवलाय 4 धावा. संघाची धावसंख्या पुढे सरकल. संघाची धावसंख्या 25 धावा. अद्याप 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. नागाव संघ स्पीडअप करा. यावेळी फटका दाखवलाय 6 धावांसाठी. निखिलनं पाठवला चेंडू फरार. 6 धावांसाठी पुन्हा एकदा दर्शक
संख्या गारच केली होती पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये. ती धावसंख्या आता उभारली, धावसंख्या धावपैकी लागली. 31 धावा. दोन्ही चेंडूचा खेळ संपला. अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी मैदानामध्ये. गोलंदाज आपण पाहतोय रोहित पाटील. जबरदस्ती फलंदाजी देखील आपण पाहतो निखिलच्या माध्यमातून. षटकातील तिसरा चेंडू. यावेळी जबरदस्त चेंडू येतोय. एकच धाव लावली. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपैकी लागली. 32 धावा. 3 चेंडूचा खेळ संपला. संघाची धावसंख्या रोडपाडी संघाची 32 धावा. षटक क्रमांक तिसरा. षटकातील चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज रोहित पाटील. तर फलंदाज आपण पाहतोय सूरज. षटकातील चौथा चेंडू खेळण्यासाठी. जबरदस्त दांडी गुल केली फलंदाजाची. फलंदाज बाद. फलंदाज सूरज बॅक टू द पवेलियन. जातो तो म्हणजे राहुल भोईर. आता मात्र कमबॅक केलाय. यावेळेस नागाव संघाने संघाची धावसंख्या पाहिली 32 धावा. आधी 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला स्पीडअप करा नागाव संघ रोडपाडी संघ. षटक क्रमांक तिसरा. षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज रोहित पाटील. नवीन फलंदाज जातोय राहुल भोईर. या बेलीस फलंदाजाला चेंडू समजला नाही. ही देखील एक धाव लाभेल. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 33 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू षटकातील. यावेळी फटका चांगला आहे शतरक्षक चेंडूवरती. फलंदाज बाद. 33 धावा करून 34 धावांचा लक्ष ठेवलाय तो म्हणजे रोडपाडी संघानं नागाव संघासमोर. तर साईराजे या आपण कंटिन्यू डीजे कंटिन्यू. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवा कारण सूर्य अस्ताला गेलाय. येणारे चेंडू असतील 34 काढायचे. 33 झाल्यात. 34 काढायच्या आहेत.
चला आपण टाइमपास करू नका. पंच वॉर्न करा त्यांना. पहा अंधाराचा सावट या ठिकाणी पसरत चाललाय. पक्षी घरट्यामध्ये परतत आहेत. वेल कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. वेळेसाठी आपल्याला थांबावं लागतं. टाइम इज गोल्ड. चला हरिअप करा. पहिल्या षटकाचं मानकडी देत आहे गोलंदाजच्या मागवरती. गोलंदाज तयार. रोहित येत आहेत. डावखुऱ्या त्याचा फलंदाज खूप फॉर्म मध्ये चालणारा फलंदाज नागाव टीमच्या माध्यमातून डावखुऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहतोय. रोहित पाटील आणि राकेश पाटील ब्रदर्स या ठिकाणी खेळ करण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मागवरती शशी जाधव येत आहेत. पाहूया फास्ट स्पीड अप क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. 2 क्षेत्ररक्षक एक ऑन साईडला पाहतोय, एक लॉंग ऑफ कडे. गोलंदाजी मागवरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू शशीचा. शॉट अँड पुल सक्सेसफुल. चेंडूला फेकून देतात. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून षटकार. पहिला संघर्षमय षटकार आपण पाहतोय. 34 धावांची गरज असताना आता समीकरण येऊन ठेपते. 17 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाज तयार. शशी समोर केल्याचा होता. बॅटच्या समोर मात्र केल्याचा होता. चेंडू मात्र पट्ट्यामध्ये येत नाही. मात्र या ठिकाणी चेंडू जातो सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजी मागवरती गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर लगेच कमबॅक दाखवतात. गोलंदाजी मागवरती शशी तयार. फलंदाज देखील तयार. लिडिंग आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. सागर त्या ठिकाणी होते. डायरेक्ट हिट केली जाते. बबूल होते त्या ठिकाणी. मात्र मिलेज सिंगलच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धाबड करते. मग पाहिल्यात तर मात्र 7 धावा. 34 धावांचा पिछा करते. षटकार खाल्यानंतर लगेच कमबॅक दाखवला जातो. शशी गोलंदाजीच्या माध्यमातून एक फलंदाज उजवा तर दुसरा फलंदाज डावका त्या माध्यमातून आपण पाहतो. क्षेत्ररक्षण वारंवार चेंजेस आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक ऑन साईडला, एक मिड विकेट कडे. शॉर्ट टर्मॅन, शॉर्ट स्क्वेअर लेग, सिलिमिट ऑफ गोलंदाज तयार. विकेट करायचा प्रयत्न होता. लाऊड गॅप. चेंडू थांबत नाही. चेंडू ओढतो फरार. चौकार. गोलंदाजची मागवरती गोलंदाज तयार. एकूण धाव आपण पाहतोय धाव फलकावरती 12 धावा. एका डझनाच्या घरात आपण धावसंख्या पाहतोय. जबरदस्त खेळ. रुपेश पाटील तलोजा मजकूर यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेला शुभेच्छा. थँक्यू रुपेश. आणि नागाव टीमसाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव निश्चितच रुपेश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. थँक्यू सो मच. यू आर वॉचिंग नगरसेवक ट्रॉफी 2021 चा एक शानदार पर्व. षटक क्रमांक पहिला संपला. चला टीम मीटिंग नको. लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 12-22 समीकरण. 11.00 ची सरासरी गाठाचे जिंकण्यासाठी अंधाराचा सावट, अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी वावरत असताना लखनवरती भरोसा दाखवला जातोय. 12 चेंडू आणि निश्चितच 22 धावांची गरज. समोर फलंदाज कोण आहे आपण पाहूया. तर फलंदाज या ठिकाणी पाहतो राकेश पाटील आणि निश्चितच रोहित ची जोडी मैदानामध्ये चांगला खेळ करते. 12 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाजच्या मागवरती गोलंदाज लखन तयार. गोलंदाज लखन. चांगला चेंडू घरंगाला जातोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सामन्यामध्ये जर रोडबाला टीमला शिरकाव करायचा असेल तर अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परंतु नागाव टीमच्या माध्यमातून सलामीचे वीर, सलामीचे सेनापती यावेळी चांगला खेळ चालू आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर. 11 चेंडू 22 समीकरण. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज. राकेश तयार. लखनचा हा पुढचा चेंडू. स्लोवर करताय. चेंडू हवेत. कॅच होण्याची शक्यता. परंतु क्षेत्ररक्षक तैनात. 2 अटेम्प्ट मध्ये झेल मात्र जमिनीला दान होतंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडा कॅच, हारा मॅच. क्रिकेटचं सूत्र. परंतु झेल सोडा अवघड जर होतं. प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. 2 धावा मिळतील. समीकरण येऊन टिपते. 10 चेंडू 20.
10 चेंडू 20 धावेची गरज. अंधाराचं साम्राज्य सावरत असताना सूर्यास्त अस्ताला गेलाय, परंतु तरी देखील क्रिकेटचे प्रेक्षक या ठिकाणी खूप गर्दी येत आहे. खूप मोठा फटका येतो राकेशच्या बॅट्स मधून आलेला संघर्षमय आसमानी टोला, गजर टोला, षटकार. या 6 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या 10 बरोबर करते आपण पाहतोय. समीकरण येऊन ठेवतंय ते मात्र 9 चेंडू 14चा. 9 चेंडू 14. शॉट अँड पुल फेकून देतात. कॉमेंट्री बॉक्सला सलामी ठोकणारा चौकार येतोय. 1 बाउन्स फरार चौकार. मधून नागाव गावचे प्रतिनिधी निश्चितच या ठिकाणी जल्लोष करत असतील, परंतु प्रश्नचिन्ह देखील रोरपाल टीमच्या प्रेक्षकांवर असेल. हु इज द विन द मॅच आय डोंट नो. फलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मागवरती लखनची पिसं काढली जातात. सुरेख लाईन अप्रतिम या प्रकारची गोलंदाजी अगोदर करायला हवी होती. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर समीकरण येऊन ठेवता येणारी चेंडू असतील बाकी. 7 चेंडू 10 धाव्यांची गरज. चेसिंग मात्र कंपल्सरी. नगरसेवक चषक 2021 शानदार पर्व. 7 चेंडू 10 धाव्यांची गरज. लखनला चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक या ठिकाणी द्यावं लागेल. पण फलंदाजी करत असताना फलंदाजी सुरेख होत आहे. गोलंदाज देखील तयार. बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. एक धाव साजरी द्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. नशिबाचा चौकार. यावेळी टीम नागाव टीमला मिळतंय. बस नको, मीटिंग नको. चला आपण क्षेत्ररक्षण सजवा. 6 चेंडू अद्याप देखील 6 धाव्यांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. मात्र या 6 धावा वाचवायला लागतील. अनिकेतकडे क्षमता आहे. अचूक टप्पा, दिशा, लाईन, लेंथ सातत्याने खूप चांगले रेकॉर्ड त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. परंतु हा जर सामना अनिकेतने जिंकला तर निश्चित रुडबाली टीमचे रहिवासी आणि गाववाले निश्चितच अनिकेतला शाबासकी टाप सोबत. तर स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. गोलंदाजी मागवरती गोलंदाज येतोय. अनिकेत स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो रोहित पाटील. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. अंतिम षटकामध्ये जिंकण्यासाठी आई गावदेवी 12-13 संघाला मात्र गरज आहे ती मात्र 6 धाव्यांची. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षणाचं जाळं विखरत असताना आपण पाहूया. वाईडिश लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिडविकेट आणि फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात. अनिकेतचा पहिला चेंडू रोहितसाठी. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पंच दर्शवतात. इट इज वाईट. आता मात्र समीकरण येऊन टेपते. येणारे 6 चेंडू आणि मात्र गरज असेल ती मात्र फक्त 5 धाव्यांची. खूप मोठा संघर्ष. मेहनतीची पारांग कष्ट करावे, कारण कर्तृत्व आणि नेतृत्व विकत घेता येत नसतात मित्रांनो, परंतु ते मात्र निर्माण करावे लागतात. तसंच या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. अनिकेतला जास्तीत जास्त चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकावे लागतील. गोलंदाज तयार. शॉट अँड पुल फेकून देतात. चेंडूला मात्र त्या ठिकाणी अडवणी केली जाते. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं आता समीकरण येऊन टेपते. येणारे चेंडू बाकी असतील 5 आणि गरज असेल 4 धाव्यांची. 5 चेंडू 4 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती. फिरकीचा जादूगार अनिकेत पाटील या ठिकाणी आपण पाहतोय. 3 निश्चितच चेंडू बाकी आहेत ते मात्र 5-4 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. समोर फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. राकेश पाटील त्यांच्या बॅट्स मधून आपण एक षटकार 2 चौकार देखील पाहिलेत. घुटना टेक महेंद्रसिंग धोनीच्या माध्यमातून वेल फिनिशर पारी खेळल्यात राकेश. वेल डन बॉयज. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट राकेश पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. राकेश चला आपण या लवकर. वासुदेव भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही मात्र ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. या ट्रॉफ्या मॅन ऑफ द सिरीजच्या आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहतोय. स्वर्गीय
कुमार रोहितदादा गजानन भोईर यांच्या स्मरणार्थ डॉक्टर राहुल गजानन भोईर यांच्या माध्यमातून बाद झाला, त्यांचा देखील आभार. तर या 9 चेंडूमध्ये 27 धावा